नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त क्रीमी अगदी मार्केट स्टाईल आईस्क्रीम बनवणार आहोत, तेही वापरलेल्या दुधापासून। अतिशय सॉफ्ट आणि अगदी टेस्टी असं हे आईस्क्रीम तयार झालेले आहे। तर असे हे आईस्क्रीम कसे तयार करायचे ते आपण पाहणार आहोत। वापरलेले दूध म्हणजे माझ्याकडे 1.5 लिटर म्हशीचे दूध होते, ते मी तापवून त्याची वरची साय काढून घेतलेली आहे आणि काही दूध हे चहासाठी वापरले गेले। त्यापैकी एवढेच दूध शिल्लक राहिलेले आहे आणि या दुधामध्ये थोडेसे पाणी देखील टाकलेले होते। दूध तापवताना आपण पातेल्यात थोडे पाणी टाकून मग ते तापवतो। कपाच्या साहाय्याने आता दूध मोजून घेते। हा कप 200 ml चा आहे। ह्याच कपाच्या साहाय्याने आपण सगळे दूध मोजून घेऊयात। मोजलेले दूध हे 2.5 कप म्हणजे 500 ml दूध आपण घेतलेले आहे। 2.5 कप दुधापैकी अर्धा कप दूध हे बाजूला काढून घेते। बाकीचे दूध हे गॅसवर गरम करायला ठेवलेले आहे। दूध हलकेसे गरम झाल्यावर गॅस बंद करून घेतला आहे। दूध कोमट झालेले आहे। आता यामध्ये 2 टेबलस्पून मिल्क पावडर टाकून घेते किंवा एक 10 रुपयाची छोटीशी मिल्क पावडरची पुडी येते, ती पूर्ण पुडी देखील टाकली तरीसुद्धा चालते। त्यामध्ये 2 टेबलस्पून एवढीच मिल्क पावडर येते। मिल्क पावडर आपण आता छानपैकी मिक्स करून घेऊयात। कोमट दुधामध्ये मिल्क पावडर ही छान मिसळली जाते, म्हणून दूध थोडेसे कोमट करून घ्यायचे। मिल्क पावडर ही छान दुधात मिसळली गेली आहे। आता यामध्ये अर्धा कप साखर टाकून घेते। अर्धा लिटर दुधासाठी अर्धा कप साखर ही अगदी योग्य प्रमाण आहे। आईस्क्रीम जर आपल्याला थोडे जास्त गोड हवे असलेस तर त्यामध्ये अजून एखादा टेबलस्पून साखर टाकून घ्यायची। मी यामध्ये अजून 2 टेबलस्पून साखर टाकून घेत आहे, कारण मी यामध्ये कस्टर्ड पावडर देखील ॲड करणार आहे, ते व्हॅनिला फ्लेवरचे आहे। या आईस्क्रीमसाठी अर्धा कप आणि 2 टेबलस्पून एवढी साखर हे अगदी योग्य प्रमाण आहे। साखर दुधामध्ये मिक्स होते तोपर्यंत आपण बाजूला काढलेल्या दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून घेऊयात। 2.5 कप दुधासाठी 2.5 कप एवढी कस्टर्ड पावडर मी दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। कस्टर्ड पावडर ही आपल्याला थंड दुधामध्येच मिक्स करून घ्यायची आहे। गरम दुधामध्ये ती मिक्स केल्यानंतर त्याचे गोळे गोळे तयार होतात। इथे दूध पण गरम झालेले आहे। आता यामध्ये कस्टर्ड पावडरचे तयार केलेले मिश्रण हळूहळू मिक्स करून घ्यायचे आहे। हे मिश्रण मिक्स करताना गॅस हा अगदी स्लो ठेवायचा आहे। मिश्रण टाकल्यानंतर दूध आपल्याला सारखे हलवत राहायचे आहे, नाहीतर ते खाली चिटकू शकते। अगदी 3 मिनिटांमध्ये हे मिश्रण आपले तयार होते। पहा, दूध कसे घट्ट होत चाललेले आहे। दूध हे घट्ट झालेले आहे। 3 मिनिटांनंतर गॅस हा बंद करून घेते। गॅस बंद केल्यानंतर देखील आपल्याला मिश्रण थोडे हलवत राहायचे आहे। आता मिश्रण गार करायला ठेवूयात। हे मिश्रण गार होता होता 2-3 मिनिटांनंतर ते पुन्हा हलवत राहायचे आहे। पहा, मिश्रण कसे अगदी रबडीसारखे दाट झालेले आहे। आता हे मिश्रण झाकून किंवा एअरटाईट डब्यामध्ये काढून आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे आहे। एक 5-6 तास तरी आपल्याला हे मिश्रण फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे। मिश्रण फ्रीजरमध्ये ठेवून 6 तास झालेले आहे। अर्धा लिटर दुधासाठी मी इथे अर्धा कपापेक्षा कमी अशी व्हिप क्रीम घेतलेली आहे। ही व्हिप क्रीम बीटरच्या साहाय्याने छानपैकी व्हिप करून घेऊयात। 3-4 मिनिटं आपल्याला ही व्हिप क्रीम व्हिप करायला लागतात। बीटर्स हे बंद चालू करूनच आपल्याला ही व्हिप क्रीम बीट करून घ्यायची आहे। पहा, माझ्याकडे थोडी व्हिप क्रीम ही शिल्लक होती, म्हणून मी अर्धा कपाला कमीच क्रीम घेतलेली होती। तुम्ही अर्धा लिटर दुधासाठी अर्धा कप व्हिप क्रीम एवढी घेतली तरी देखील चालेल। पहा, मस्त आपली व्हिप क्रीम ही तयार झालेली आहे। 6 तासानंतर आपला आईस्क्रीमचा बेस देखील तयार झालेला आहे। आईस्क्रीमचा बेस हा फ्रीजरमधून काढल्यानंतर एक 5-1 मिनिटं त्याला बाजूला ठेवावे व थोडासा असा नरम झाल्यानंतर त्यावर असे चाकूने त्याला बारीक कापून घ्यावे, म्हणजे बीट करायला ते सोपे जाते। आईस्क्रीमचा बेस देखील आपण बीटरच्या साहाय्याने बीट करून घेऊयात। यावेळेस देखील बीटर हे बंद चालू करूनच आईस्क्रीम बीट करून घ्यायचे आहे, म्हणजे बीटरवरती जास्त लोड येत नाही।
बेस बीट करून झालेला आहे. आता यामध्ये मँगोचा पल्प टाकून घेते. हे पहा, हा मँगोचा पल्प कसा स्टोअर करायचा मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तोच हा पल्प आहे. आता यातला पल्प मी 1.5 कप घेते. 1.5 कप पल्प बेसमध्ये टाकून पुन्हा ते बीट करून घेते. तुमच्याकडे मँगोचा पल्प नसेल तर मँगोचे इमल्शन तुम्ही वापरू शकता. यामध्ये तुमच्याकडे असेल तर 2-3 थेंब मँगो कलर देखील टाकून घ्या, म्हणजे आईस्क्रीम अतिशय टेम्प्टिंग दिसेल. मँगो पल्प आणि आईस्क्रीमचा बेस छान बीट करून झाला आहे. आता यामध्ये आपण तयार केलेले व्हिप क्रीम ही टाकून घेते. व्हिप क्रीम टाकून झाल्यानंतर सगळेच मिश्रण हे छान बीट करून घ्यायचे आहे. व्हिप क्रीम टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा मस्त बीट केल्यानंतर आईस्क्रीम छान हे फुलते आणि अगदी हलके हलके होते. अगदी 2 ते 3 मिनटंच आपल्याला आईस्क्रीम छान बीट करून घ्यायचे आहे. पहा, मस्त आपले आईस्क्रीम हे तयार झालेले आहे. आता ह्याला एअरटाईट डब्यामध्ये ठेवायचे. एअरटाईट डबा नसेल तर अशा प्रकारची प्लास्टिकची पिशवी पातेल्यावरती झाकून त्यावरती झाकण ठेवायचे आणि ते फ्रीझरमध्ये 5-6 तासासाठी किंवा ओव्हरनाईट स्टोअर करून द्यायचे. दुसऱ्या दिवशी बघा, आईस्क्रीम आपले हे छानपैकी सेट झालेले आहे. तयार झालेले आईस्क्रीम आता स्कूपरच्या साहाय्याने काढून घेते. पहा, किती सॉफ्ट आणि मस्त झालेले आहे. चेरीने सजवलेले आईस्क्रीम जवळून दाखवते. पहा, किती छान टेक्स्चर आलेलं आहे. अगदी सॉफ्ट आणि क्रीमी असे दिसत आहे. तयार झालेले हे आईस्क्रीम सर्व करताना वरतून मस्त चेरी टाकून छानपैकी चेरीने गार्निशिंग करून ते सर्व करावे. पहा, आईस्क्रीम किती छान मस्त अगदी टेम्प्टिंग दिसत आहे. अगदी कोणी म्हणणारच नाही हे आईस्क्रीम आपण घरी तयार केलेले आहे. पहा, वापरलेल्या दुधापासून अगदी असे हे किती सॉफ्ट आणि क्रीमी आपले आईस्क्रीम तयार झालेले आहे. अगदी पाहता क्षणी खावेसे वाटणारे असे हे आईस्क्रीम नक्कीच तुम्ही करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. टेस्टी अशा मँगो आईस्क्रीमची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.